नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2025-26 आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीची NSSE 18 जानेवारी 2026 या दिवशी झालेल्या परीक्षेची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपले मार्क चेक करा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न गणिताचा आहे, अक्षरात लिहा 464। आता बघा 464 हा कुठे लिहिलेला आहे, असा पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। अंकात लिहा 539, 539 पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न 423 या अंकात 2 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती? संख्या आहे 423। मग याच्यामध्ये बघा 2 ची म्हणजे या 2 ची स्थानिक किंमत, मग बघा एककाचं घर दशकाचं घर, मग 2 दशक म्हणजे किती 20 आणि त्याच संख्येची म्हणजे 2 ची दर्शनी किंमत सांगितली। मग दर्शनी किंमत म्हणजे काय 2च, 2 ची दर्शनी किंमत 2च, यांची बेरीज सांगितली। मग बघा 20 अधिक 2 बरोबर किती 22। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवल्यास कोणती संख्या तयार होईल? मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99। मग बघा 99 मध्ये 1 मिळवला आहे की नाही, 1 मिळवल्यास कोणती संख्या तयार होते? तर बघा 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 100। म्हणजे 100 पर्याय कुठे आहे का नाही, पण बघा सर्वात लहान 3 अंकी संख्या मिळेल। मग बघा 100 ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, 3 दशक 1 एकक 4 दशक बरोबर किती? आता बघा इथेच आपण लिहूया, हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे आणि हे शतकाचं घर आहे। 3 शतक, मग शतकाच्या घरामध्ये 3 लिहिलं, 1 एकक, एककाच्या घरामध्ये 1 लिहिला आणि 4 दशक, मग दशकाच्या घरात 4 लिहिला। मग कोणती संख्या तयार झाली? 341। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। खालीलपैकी 3 अंकी संख्या कोणती? मग बघा 977 ही 3 अंकी संख्या आहे, इथे 0 अगोदर आहे त्याच्यामुळे 77 2 अंकी संख्या, इथे 2 0 आधी आहेत म्हणजे 7 ही 1 अंकी संख्या आहे आणि ही संख्या आहे 7060 4 अंकी संख्या आहे। आपल्याला 3 अंकी विचारलं होतं म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, 60 पूर्वी येणारी संख्या कोणती? मग 60च्या अगोदर काय असतात? 59। मग 59 म्हणजेच किती 5 वर 9 59। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मग बघा आपल्याला माहिती आहे आपण संख्यांचा लहान मोठेपणा करताना काय करतो, पहिल्या संख्या बघतो। बघा इथे 9 आहे, इथे 9, इथे पण 9 आणि इथे पण 9, पहिला अंक सेम आहे म्हणून आपण दुसरी संख्या बघूया। इथे 9 आहे, इथे 8 आहे म्हणजे लहान आहे, लहान नको आहे आपल्याला, इथे पण 9 आहे आणि इथे पण 9 आहे। ह्या तिघांमध्ये बघा पहिल्या 2 संख्या 99 99 आणि 99 सेम आहे। मग तिसरी संख्या बघा इथे 8 आहे, इथे 0 आहे आणि इथे 2 आहे, मग 0 2 यापेक्षा 8 ही संख्या मोठी आहे म्हणून मी इथे 998 ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणजे दिलेल्या पर्यायांमधली। पुढचा प्रश्न बघा, 240 अधिक 360। मग इथे बघा बरं 240 अधिक 360, शून्यांची बेरीज 0, 4 आणि 6 10, हातचा आला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, मग आपलं उत्तर किती आलं 600। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 405 वजा ब्रॅकेट आहे बरोबर 203। म्हणजे 405 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 203 येईल? तर बघा पहिली संख्या असते ती मोठी संख्या असते, मग या मोठी संख्येतून जर आपण जर उत्तरच वजा केलं तर इथे येणारी संख्या आपल्याला मिळेल। मग बघा 405, बघा हे 405 वजा मी 203 करते म्हणजे जे उत्तर दिले तेच मी इथे वजा करते। 5तून 3 गेले 2 राहिले,
शून्यातून शून्य गेले 0, 4तून 2 गेले 2, मग आपलं उत्तर किती आलं 202. मग इथे कोणती संख्या करायची 405 वजा 202 बरोबर 203. मग 202 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. मोहनजवळ 48 पुस्तके आहेत, त्यातील 23 पुस्तके अक्षयने घेतली, तर मोहनजवळ किती पुस्तके शिल्लक राहिली? मोहनजवळ किती पुस्तकं होती? 48. त्यातील अक्षयने 23 पुस्तकं घेतली, ह्याच्यातलीच घेतली म्हणजे कमी झाली, म्हणजेच काय करायची आपल्याला? वजाबाकी. मग 8तून 3 गेले 5 राहिले, 4तून 2 गेले 2, उत्तर किती आलं? 25. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. लहानात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती? मग मगाशीच आपण बघितलं लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100, पण बघा इथे 0 असल्यामुळे समसंख्या आहे. आपल्याला विषम विचारले, मग 100च्या पुढे इथे बघा 100, मग 100च्या पुढे 1 वाढवायचा म्हणजे किती? 101. बघा 1 विषम आहे म्हणून मग 101 ही लहानात लहान 3 अंकी विषम संख्या आहे. आपलं उत्तर इथे 101. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 3.25 रुपये म्हणजे किती पैसे? बघा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, बरोबर आहे. मग 3.25 रुपये म्हणजे काय? हा 1 रुपया, हा 1 रुपया, हा 1 रुपया आणि चौथ्या रुपयातला पावभाग आहे की नाही? मग पावभाग म्हणजेच किती? 100चा पावभाग म्हणजे 25. मग बघा 3 रुपये 25 पैसे. मग आता आपल्याला किती पैसे विचारलेत? मग 1 रुपया म्हणजे जर 100 तर 3 रुपये म्हणजे 300, मग 300 अधिक हे 25 पैसे बरोबर 325 पैसे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. बाजूच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत? मग बघा बरं, रेषाखंड म्हणजे काय? 2 बिंदू, बघा रेषेच्या दोन्ही बाजूला बिंदू असतील तर त्याला आपण काय म्हणतो? रेषाखंड म्हणतो. मग इथे बघा, इथे हा एक रेषाखंड, 2 3 4 आणि मधला हा 5. मग एकूण रेषाखंड किती आहेत? 5. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पाव किलोमीटर, आता हे किलोमीटर आहे. मग बघा पाव किलोमीटर म्हणजे किती? 1 किलोमीटरचा पाव भाग, मग 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. बघा 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर है की नाही? मग याचे जर आपण 4 भाग केले तर याचा अर्धा किलोमीटर म्हणजे किती? बघा अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर आणि पाव किलोमीटर म्हणजे किती? 250 मीटर आणि बघा पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. ठीक आहे. हा अर्धा पाव आणि हा पाऊण. ठीक आहे. आता बघा इथे काय विचारलं आपल्याला? पाव किलोमीटर. मग पाव किलोमीटर म्हणजे किती आहे? 250. मग इथे लिहून घेऊया 250 आणि पाऊण किलोमीटर म्हणजे किती आहे? 750. मग बघा इथे लिहून घेतलं 750. यांची बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 8 9 10 किती आलो? 1000 आणि हे मीटरमध्ये येतं म्हणून मग इथे काय येणार आहे? 1000 मीटर. मग आपलं उत्तर बघा 1000 मीटर कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5 9 बघा 5 9 45 आणि 8 6 48. मग बघा 45 पेक्षा 48 मोठे आहेत, मग इथं कोणतं चिन्ह येणार? हे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. पातळ पदार्थ कोणत्या एककाने मोजतात? लिटर. पर्याय क्रमांक 3. 97 पेक्षा 13 ने कमी म्हणजे किती? आता बघा 97 पेक्षा 13 ने कमी म्हणजेच काय करायचं? त्या दोघांची वजाबाकी. 7तून 3 गेले 4 राहिले, 9तून 1 गेला 8 राहिले, उत्तर किती आलं? 84. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता बघा इथे 904 903 902 901 म्हणजे प्रत्येक वेळेस एककातून एक काय केलंय? कमी केलंय. मग बघा 4तून 1 गेला 3 2
1 आणि एकातून 1 केलं तर इथे किती येणार आहे 900. म्हणजे 1 ने काय केलंय कमी केलंय. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 900. पुढचा प्रश्न बघा. रामने वर्गातील विद्यार्थ्यांना 3 चॉकलेट वाटली. प्रत्येक विद्यार्थ्याला 3 चॉकलेट वाटली. वर्गात एकूण 10 विद्यार्थी होते तर रामजवळ किती चॉकलेट होती. बघा विद्यार्थी किती आहेत 10. त्याने प्रत्येकाला 3 चॉकलेट दिले. मग 10 त्रिक 30 चॉकलेट. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता इथे बघा 1.25 डझन म्हणजे किती वस्तू. आता आपल्याला हे माहीत पाहिजे. बघा आपण ज्यावेळेस दुकानात आईबरोबर जातो त्यावेळेस आपण काय करतो, आई 1 डझन केळी मागते आहे की नाही. मग 1 डझन म्हणजे किती 12 आहे की नाही. मग 1.25 डझन म्हणजे काय, आपण इथे चपाती हटवायची. एक पूर्ण चपाती आणि दुसऱ्या चपातीचा पाव भाग आहे की नाही. म्हणजे 1 डझन आणि वर पाव भाग. मग 1 डझन म्हणजे जर 12 तर इथे बघा अर्धा डझन म्हणजे 6 आणि पाव डझन म्हणजे 6च्या निम्मे 3 आणि पाऊण डझन म्हणजे किती 9. मग आपल्याला आता 1.25 डझन विचारले म्हणजे 1 डझन आणि पाव. मग 1 डझन म्हणजे 12 आणि पाव डझन म्हणजे 3. मग 12 मध्ये 3 मिळवले किती आलं उत्तर 15. मग बघा बरं 1.25 डझन म्हणजे एकूण 15 वस्तू. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 100 गुणिले 0 बरोबर किती. कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर उत्तर किती येतं 0. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 अंकी सर्वात मोठी व 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज किती. आता बघा 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आहे की नाही. 3 अंकी सर्वात मोठी व 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे 10 आहे. पण 10 ही समसंख्या आहे. आपल्याला विषम पाहिजे. मग 10च्या पुढची संख्या कोणती 11. यांची काय करायची आहे बेरीज. मग बघा 9 आणि 1 10 हातचा आला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 1 11. परत हातचा 1 आणि इथे 1. 9 आणि 1 10. मग आपलं उत्तर किती आलं 1010. मग बघा बरं 1010 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 6 बाजू बंद असणारी आकृती कोणती. मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात. पंचकोण म्हणजे 5 बाजू असणारी. या पद्धतीने अशी ही 5 बाजू असणारे. आणि षटकोण म्हणजे 6 बाजू. या पद्धतीने बघा 6 बाजू. आणि आयत म्हणजे काय हा असा. मग 6 बाजू कुणाला याला 1 2 3 4 5 6 षटकोण. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. 50 रुपयांच्या एका नोटेमधून 20 रुपयांची एक नोट आणि 10 रुपयांची एक नोट खर्च केली तर किती रुपये शिल्लक राहिले. आता बघा एकूण रुपये किती होते 50 रुपये आहे की नाही. मग या नोटेमधून 20 रुपयाची एक नोट म्हणजे 20 एके 20 बरोबर आहे. आणि 10 रुपयांची एक नोट खर्च केली. मग खर्च केलेला हिशोब बघूया ना आधी. 20 अधिक 10 बरोबर किती 30. मग 50 मधून हे 30 वजा केले किती राहिले 20 राहिले. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. पुढचा प्रश्न बघा. अर्धा लिटर बरोबर किती मिलीलिटर. आपल्याला माहिती आहे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग अर्धा लिटर म्हणजे 1000च्या निम्मा. मग 10च्या निम्मे किती आहे 5 आणि हे 2 शून्य 500 मिलीलिटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. गॅसची टाकी कशाचे उदाहरण आहे. मग गॅसची टाकी हे दंडगोलाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. वस्तुमान मोजण्याचे एकक कोणते. मग वस्तुमान आपण किलोमध्ये मोजतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किलो. शेजारील आकृतीत किती वर्तुळे आहेत. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. एकूण वर्तुळ आहेत 10. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. खालीपैकी सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती. मग आता इथे बघा 10 दशक. बघा इथे 10 आहे तसं दशक म्हणजे 1 शून्य वाढवायचं आहे की नाही. 1 दशक म्हणजे 10. 10 दशक म्हणजे 10 वर 1 शून्य 100. 1 दशक म्हणजे किती 10. 9 एकक म्हणजे 9. 1 एकक म्हणजे 1. मग आपल्याला ह्या तर 1 अंकी संख्या ती येणार नाहीत. आता इथे आपल्याला काय खालीलपैकी सर्वात लहान 2 अंकी संख्या विचारले. ही 3 अंकी संख्या आहे. मग 2 अंकी संख्या कोणती आहे 10 म्हणजेच 1 दशक.
पुढचा प्रश्न बघा, 1 ते 50 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो? आता बघा बरं, 1, 10, 11, बघा 1 ते 50 मध्ये एक हा अंक असणाऱ्या एवढ्या संख्यात मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. एकूण किती वेळा येतो? 15 वेळा. एक हा अंक किती वेळा येतो विचारलाय, संख्या विचारतात का, म्हणून हा एक आपण डबल पकडला. उत्तर आहे 15. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 हा अंक शतक स्थानी आहे? बघा, एकक दशक स्थानी, एकक दशक शतक स्थानी, एकक दशक शतक हजार स्थानी, आणि हा एककाच्या घरी एककाच्या स्थानी आहे. शतक स्थानी कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, 368 या संख्येतील. पुढचा प्रश्न, दिलेला कोण कोणत्या प्रकारचा आहे? बघा, 90 अंशापेक्षा कमी त्याला आपण लघु कोण म्हणतो. हा लहान आहे म्हणून मी इथे लघु कोण आहे हा. पुढचा प्रश्न बघा, सागरने 10 रुपयांचा पेन, 9.50 पैशांची वही आणि 1 रुपये 50 पैशांचा रबर खरेदी केला, तर त्याचा एकूण खर्च किती झाला? मग बघा बरं, 10 रुपयांचा पेन, 9 रुपये, हे रुपये आहेत म्हणून मग रुपयाच्या खाली रुपये, आणि हे पैसे आहेत म्हणून मी इकडे पॉईंट देऊन मी पुढे लिहिले. 9 रुपये 50 पैशांची वही आणि 1 रुपये 50 पैशांचा रबर. आता यांची आपण काय करूया? बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, परत हातचा 1 आला, 1 आणि 1 2. मग बघा किती आलं? 21 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 100 नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती? आता 100 ही समसंख्या आहे, मग काय करायचं आहे? त्याच्यामध्ये बघा 100च्या नंतर 101, 103, विषम संख्या म्हणजे माहिती आहे, 1 सोडायची 1 घ्यायची आहे की नाही. 103, 4 सोडायचं 5, 105, 106 सोडायचं 7, चौथीच विचारले ना आपल्याला. मग 100, 101, 1 2 3 4, मग चौथी कोणती आहे? 107. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 46 अधिक 55 अधिक 90 बरोबर किती? बघा इथे लिहून घेऊया आपण. हे 46, 55 आणि हे 90 यांची बेरीज करूया. 6 आणि 5 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 191. मग 191 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, एका पिंपात 20 लिटर पाणी मावते, तर अशा 5 पिंपात किती लिटर पाणी मावेल? एकामध्ये किती मावतंय? 20. मग अशा 5 मध्ये मग काय करतो आपण? गुणाकार. मग बघा, 2 पंचे 10 आणि हा 0 याच्यावर ठेवा, किती? 100 लिटर. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एक बॅट 180 रुपयांना मिळते, तर त्यासाठी 10 रुपयांच्या किती नोटा द्याव्या लागतील? मग बघा, 180ला 10ने भागायचं. मग बघा, सोपी पद्धत आहे. काय करायचं आहे? 10ला 0 कट केलं तरी किती राहतं? 18 जातं. मग इथे किती? 18 हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1. तरी आपण घालूया. बघा, 10 एके 10, 10च्या पाठीमध्ये 18 नाही येत म्हणून मग 10 एके 10, 18मधून 10 गेले 8 राहिले, वरून घेतलं 0. 10 8 80, वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले? 18. त्यापेक्षा आपण ह्या 0ला 0 कट केलं तरी 18 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एक आंबा 30 ग्रॅम आहे, तर अशा 8 आंब्यांचे वजन किती ग्रॅम होईल? बघा, एक आंबा 30 ग्रॅम, असे किती आंबे? 8 आंब्यांचं वजन आहे की नाही? 8 आंब्यांचं वजन. मग बघा, मुलांना बेरीज कधी करायचा, गुणाकार कधी करायचा हे कळत नाही. त्यामुळे बघा, सोपी पद्धत, एक आंबा 30 ग्रॅमचा, 8 आंबे बरोबर विचारले आपल्याला, म्हणजे याचं उत्तर काढायचं आहे. बरोबर आहे. मग एकाची किंमत दिलेली आहे आणि त्यावरून जास्तची किंमत काढायची. मग अशा वेळी आपण काय करतो? या दोघांचा गुणाकार. मग इथे बघा, 30 गुणिले 8. आता काय करायचं आहे? 8 0 0, 8 त्रिक 24. मग किती आलं उत्तर? 240 ग्रॅम. मग बघा, 240 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात? मग आपल्याला माहिती आहे, एका वर्तुळाला
एकच बिंदू असतो, पण त्याच्यातून असंख्य रेषा जातात. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकच. पुढचा प्रश्न बघा, 5 किलो अधिक 4 किलो अधिक 25 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता इथे सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम, हे मुलांना माहीत पाहिजे. आता बघा 5 किलो, 1 किलो म्हणजे 1000, म्हणजे 1 वर 3 शून्य, मग 5 किलो म्हणजे 5000. इथे लिहून घेऊया 5000 ग्रॅम. 4 किलो म्हणजे 4000 ग्रॅम, मग इथे लिहून घेतलं 4000 ग्रॅम. आणि 25 ग्रॅम म्हणजे हे इथे 25 एकाखाली एक. आता यांची काय करूया, बेरीज करूया, कारण सगळ्यांची किंमत आपल्याला ग्रॅममध्ये काढायची आहे. 5 0 5, 2 2, 0 0, 5 आणि 4 9. मग आपलं उत्तर किती आलं आहे, 9025 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 50 पैसे अधिक 250 पैसे. आता बघा हे 50 पैसे आणि हे किती आहे, 250 पैसे, म्हणजेच 250 हे असं एकाखाली एक, पैसे आपण एकाखाली एक मांडतो ना, या पद्धतीनं. मग बघा 0 5 आणि 5 10, हसाल 1 2 आणि 1 3, आणि ते पॉईंट द्यायचं म्हणजे 3 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा खालील आकृतीत किती किरण आहेत विचारले. किरण म्हणजे काय, एका बाजूला बिंदू आणि दुसरीकडे असं बाणासारखं टोक. मग बघा हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. मग 5 कुठे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका वहीची किंमत 6 रुपये तर 3 वह्यांची किंमत किती? इथे पण बघा एकाचे दिले आणि त्याच्यावरून 3 वह्यांची काढायची. मग ह्या दोघांचा काय करायचं आहे, गुणाकार. 6 त्रिक 18, बघा 6 गुणिले 3 बरोबर किती, 18. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 225 अधिक समसंख्या. बघा हे 225 आहे, त्याच्यामध्ये कोणतीही समसंख्या मिळवा. 225 अधिक समसंख्या, लय मोठी नको, 2च घेऊया. मग बघा 2 आणि 5 7, 2 अशी 2 आणि 2 अशी किती आलं, 227. मग बघा इथे 7 विषम आहे, म्हणजे पूर्ण संख्या कशी आहे, विषम आहे. मग आपलं उत्तर काय आलं, विषम संख्या. 10 रुपयात 25 पैशांची किती नाणी येतात? आता बघा एका रुपयामध्ये 25 पैशांची 4 नाणी येतात, बरोबर आहे. म्हणजे एकाला जर 4 असतील तर 10 रुपयात मग काय करायचं आहे, 10 गुणिले 4 करायचं, 10 चोक 40 नाणी येतील. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 61 पूर्वीची 6वी विषम संख्या कोणती? बघा 61 ही स्वतः विषम संख्या आहे, मग त्याच्या अगोदरची 6वी विषम संख्या पाहिजे. मग बघा विषम अंक माहिती आहे आपल्याला, ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतील त्याला आपण काय म्हणतो, विषम संख्या. मग बघा आता आपल्याला मागचं काढायचं आहे, म्हणून मग 5 वर 9, त्याच्या अगोदर 7, 5 वर 7, 5 वर 5, 5 वर 3, 5 वर 1, 4 वर 9 आणि 4 वर 7, मागे मागे अंक गेलो आपण. मग बघा ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि ही 6वी. मग 6वी विषम संख्या आहे 49. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका उद्यानात मोगऱ्याची 107 व गुलाबाची 140 झाडे आहेत, तर उद्यानात एकूण झाडे किती? एकूण विचारले म्हणून मग त्यांची काय करायची, बेरीज करायची. 107 अधिक 140, 7 अधिक 0 7, 0 अधिक 4 4 आणि हे 2 247. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 759 या संख्येतील 5 व 9 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 5ची स्थानिक किंमत दशक आहे म्हणून मग किती, 50 आणि 9 एककाच्या घरात आहे, मग त्याची स्थानिक किंमत किती आहे, 9. आणि फरक विचारले, फरक म्हणजेच काय, वजाबाकी. मग आपल्याला माहिती आहे शून्यातून जात नाही 9, म्हणून मी इथे काय केलं, आपण इकडचा हातचा घेतला 10, 10तून 9 गेले 1 आणि 4 4 41. पर्याय क्रमांक 3. 50वा प्रश्न बघा, 603 ही संख्या अक्षरात लिहा. मग 603 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत. म्हणजे पहिले 50 प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी याची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.